आताची मोठी बातमी आहे कारण मुंबईमध्ये सोनं 5,000 रुपयांनी स्वस्त झालेलं आहे। कस्टम ड्युटी कमी केल्याचा परिणाम हा लगेचच जाणवलेला बघायला मिळतोय। मुंबईमध्ये 5,000 रुपयांनी हे सोनं स्वस्त झालंय, तर पुण्यामध्ये 3,000 रुपयांनी सोनं स्वस्त झाल्याची माहिती मिळते आहे। गोल्ड असोसिएशनचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुमार जैन सर आपल्यासोबत आहेत। जैन सर, एक मोठी अपडेट येते आहे। एकीकडे अर्थसंकल्प सादर झाला, कस्टम ड्युटी जी आहे ती कमी केली आणि आता सोनं स्वस्त झालेलं आहे। सोन्याचे स्टॅम्प ड्युटी कमी केली आहे, तरी सोन्याचे 9% वर ड्युटी आली आहे आणि जीएसटी मिळून सेल्स टॅक्स मिळून 9% कमीत कमी 6% कमी झालाय। त्याप्रमाणे 5,000 रुपये कमी झाले। आता सोनं 22 कॅरेट 5,000 रुपये कमी आजपासून झाले आहे। हो, मग सोनं चांगला चान्स दिला। आता लोकांचं लग्नाचं सीजन आहे, एक मौका दिला। त्या लग्नाचं फुल सीजन होता, तरी लोकांना एक अच्छा मौका मिळालाय। लोक सोना घेऊन डबल सोना घेणार आता। अगदी आणि सोना या टाइम सोना घ्यायला पाऊस टाइम आहे, पावसाचा टाइम आहे। सोना घ्यायला सोन्याची मांग पुढे जास्त होणार, परत सोना वाढणार। या एक मौका झाला, स्टॅम्प ड्युटी कमी झाली आहे, तरी 5,000चे फायदे झाले। आम आदमीनं सोना घेत नव्हता, तरी सोना 73,500 वरती झाला होता। आता कमी होऊन 69 वरती आलेला आहे। एक चांगला चान्स भेटला सोन्याला। सोनं कमी झाला, एक मौका भेटलाय सोन्याला। हो, जैनजी, तुम्ही सांगताय तसं गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर हे वाढताना दिसत होते, मात्र अगदी काही वेळापूर्वी, काही तासांपूर्वी ज्यावेळेला कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा झाली आणि आता लगेचच परिणाम कसा काय झालेला दिसतोय? लगेच परिणाम असते। स्टॅम्प ड्युटी कमी जे बुलियन मर्चंट असते ते भाव कमी करून घेतात आणि बुलियन मर्चंट वर ज्वेलर्स वरती कमी करतात आणि ते कस्टमरला बेनिफिट देतात। जैनजी, तुम्ही म्हणताय तसं त्या पद्धतीने एकीकडे लग्नासराईचा सीझन आता सुरू होईल किंवा ज्या वेळेला सोन्याचा विचार येतो तेव्हा इन्व्हेस्टमेंट बद्दल सुद्धा लोक विचार करत असतात, गोल्ड इन्व्हेस्टमेंट बद्दल। त्यामुळे आता सर्वसामान्यांना दिलासा म्हणायचा का? आता सर मी येणार नाही या कमी भावात सगळ्यांना डोक्यामध्ये बसते की सोना घेऊ। आता सोना 5,000 कमी होणार, मग इन्व्हेस्टर बी येणार आणि इन्व्हेस्टर येणार तरी सोन्याची मांग वाढणार आणि तरी परत भाव वाढणार। अमेरिकेचे डॉलर बी घटले, एक आपण $85 घटले। 24 ते 85 होते, 24 ते $7 झाले, 24 ते $5 झाले। मग भाव असा बी कमी होणार। हो, अगदी धन्यवाद, तुम्ही बातचीत केली यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।